नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने हाटून मस्त असं झणझणीत पिठलं बनवतोय. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक करायला विसरू नका. तर बेसन बनवण्यासाठी कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेलामध्ये 1 छोटा चम्मच मोहरी, 1 छोटा चम्मच जिरं, पाव चमचा हिंग घालायचा. फोडणी छान तडतडली की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा फोडणीमध्ये मिक्स करून कांदा मिनिटभर परतून घ्यायचा. त्यानंतर या फोडणीमध्ये टाकण्यासाठी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायच्या आणि नंतर फोडणीमध्ये घालायचं. फोडणी मिक्स करायची आणि कांदा लालसर रंगाचा होईपर्यंत फोडणी परतून घ्यायची. 2च मिनिटामध्ये कांदा छान लालसर रंगाचा झालेला आहे. आता या फोडणीमध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिर्च पावडर घालायचं. आपण फोडणीमध्ये मिरचीसुद्धा वापरलेली आहे, त्यामुळे तिखटाचं प्रमाण कमी वापरलेलं आहे. त्यानंतर फोडणी मिक्स करून घ्यायची आणि फोडणीमध्ये थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि फोडणी मिनिटभर परतून घ्यायची. मिनिटभर परतून झाल्यानंतर आता या फोडणीमध्ये पाणी घालायचं. तर या ठिकाणी मी 1.5 ग्लास इतकं फोडणीमध्ये पाणी टाकून घेतलं. त्यानंतर फोडणीमध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि फोडणी मिक्स करून घ्यायची. मिक्स झाल्यानंतर आता या फोडणीला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. फोडणीला उकळी आली की इथे मी एका छोट्या वाटीने पाऊण वाटी बेसन घेतलेलं आहे. इथे आपण पिठलं 3 जणांच्या प्रमाणामध्ये बनवत आहे. तर आपल्याला एका हातामध्ये बेसन घ्यायचं, दुसऱ्या हातामध्ये विस्कर घ्यायचं. एका हाताने फोडणीमध्ये बेसन घालायचं आणि दुसऱ्या हाताने फोडणीमध्ये हे बेसन हाटून घ्यायचं आहे. तर असं पारंपरिक पद्धतीने पिठलं आपली आजी पणजी बनवायची, त्या पद्धतीनेच आपण इथे बनवत आहे. पण आजी पणजी बेसन हाटण्यासाठी एक लाकडी काडी वापरायची. तर आता सध्या माझ्याकडे लाकडी काडी नाही, त्यामुळे मी विस्करचा वापर केलेला आहे. तर सर्व बेसन मी सेम पद्धतीने हाटून घेतलेलं आहे. हाटल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल कढईमध्ये हाटलेलं बेसन छान एकजीव झालेलं आहे. या बेसनामध्ये बघू शकाल अजिबात गुठळी तयार झालेली नाही. तर असं बेसन हाटून झाल्यानंतर आपल्याला या कढईवरती झाकण ठेवायचं आणि मिडियम आचेवर 2 ते 3 मिनटं पिठलं शिजून घ्यायचं. 3 मिनिटांनी कढईवरचं झाकण काढायचं आणि 3 मिनिटांनी हे पिठलं एकजीव करून घ्यायचं आणि परत या कढईवरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि परत 3 मिनटं हे पिठलं शिजून घ्यायचं. 3 मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि बघू शकाल मस्त पिठल्याने तेल सोडलेलं आहे आणि छान या ठिकाणी पिठलं शिजून तयार झालं. पिठल्याला रंग बघू शकाल खूप छान आला आहे आणि पिठल्यामध्ये अजिबात गुठळीसुद्धा तयार झालेली नाही. अगदी मस्त झणझणीत पिठलं तयार झालं. असं पिठलं बघताच तोंडाला छान असं पाणीसुद्धा सुटते. तर या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आणि गरमागरम पिठलं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. या पिठल्यासोबत तुम्ही पोळी, भाकरी किंवा भातसुद्धा खाऊ शकता. चवीला खूप छान लागतं. तर माझ्या पद्धतीने असं हाटून बेसन तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. तर तुम्हाला ही पिठल्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.